नमस्कार सर्वांना. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हालाच स्वतःलाच अभिनंदन करायचं आहे की काल फर्स्ट डे होता आणि आज तुम्ही परत आले आहेत. तर नक्कीच तुमच्या मनाची सबकॉन्शियसली काहीतरी तयारी आहे. अवचेतन मन काहीतरी तुम्हाला सांगत आहे की करायला पाहिजे. नेहमी मनाची हाक ऐकली पाहिजे. आता काल मी सांगितलं की आपल्याला शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे, बरोबर की नाही? जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचंय, पॉझिटिव्हिटीचं पेरायचं आहे. आता अजून कुणाचे व्हिडिओ बंद आहे? नाही पेरायचं का जीवनामध्ये हॅपीनेस, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी? हा, नाही पाहिजे? पाहिजे असेल तर करा. हा, मग छान तुमचं. ओके. आता बघा, काल पहिला दिवस होता. खूप घाई गडबड असते. पहिला दिवस असतो ना, तुम्हाला खूप एंगेज ठेवायला लागतं. आता आज आपण थोडं रिलॅक्स बोलूयात. बघा, आज आज तुम्ही काय शिकणार आहे? आजचा दिवस खूप ज्यांचा व्हिडिओ ऑन होत नाही, इट्स ओके. प्रयत्न तर केला नाही ना पाहिजे. आज तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे बघा. जी रेकी पुढे जाऊन तुमच्या हातातून अनुभव करणार आहे. तुम्ही पाण्याला चार्ज करणार आहे. तुम्ही पुढे जाऊन पेंडुलम चार्ज करणार आहे. पुढे जाऊन तुम्ही स्वतःला हिलिंग देणार आहे, उपचार करणार आहे, 7 चक्रांवर काम करणार आहे. तर त्या रेकीचा इतिहास, त्याचे प्रिन्सिपल, अजून त्याच्यासाठी एक सुंदरस पास्ट लाईफ मेडिटेशन, आज एवढे सगळे विषय कव्हर होणार आहे. खूप सुंदर आहे. टाईट अन युअर सीट बेल्ट बांधून घ्या. खूप मजा पण येईल, नवीन शिकायला पण भेटेल. ओके. दुसरं, आता काल खरंच घाई गडबड असते, पहिला दिवस असतो, मला पण माहिती नसतं कुठून सगळी लोक आहेत काय, तर आपल्याला एक आयडिया येते. थोडस तुम्हाला ऍक्टिव्ह करतो ना, परत बोटांना थोडासा व्यायाम. तर मला सांगा बघा, मी नाशिक वरून आहे, वेबिनार घेत आहे. मला तुम्ही कुठून आहे फक्त आता सांगा, तुमच्या शहराचं नाव चॅट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही कुठून आहेत सगळे? मुंबई, पुणा, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, सॉरी. हा, कुठून आहे फक्त तुमच्याचं नाव सांगा मला. चला, कुठून जॉईन आहे? चला, जुन्नर, पुणे, ओके. मुंबई, मुंबईवरून आहेत आराध्या मॅम. जालना, ओके. कर्नाटका, हुबली, ओके, ठीक आहे. कोल्हापूर, दीपक सर कोल्हापूर, रेणुका मॅम कर्नाटका, ओके. नितीन सर नागपूर, कीर्ती मॅम पुणे, ओके. मनीषा मॅम कर्नाटका अगेन, राजश्री मॅम ठाणे, नागपूर, पुणे. सगळ्यांचं नाव घ्यायला शक्य नाही. यतीश सर बदलापूर, ओके. वाशी, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, ओके, ठीक आहे. सातारा, व्हेरी. बघू द्या, मला एक आयडिया येऊन जाते ना मग, कशी लोक आहेत कुठून, त्या हिशोबाने शिकवायला. बरं, खारघर वरून आहेत, नवी मुंबई, ओके. वैशाली मॅम आहेत डोंबिवली. माधुरी मॅम पुणे, नाशिक माहेर, पुणे की नाशिक? राजेंद्र सर पुणे, ओके. माया गायकवाड नाशिक, ओके, ठीक आहे. ओके, चंद्रपूर, ओके. जितेंद्र बोरकर सर, ठीक आहे. चला, ठीक आहे, थँक्यू सो मच. बघा, सगळीकडूनच आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून लोक आहेत. चला, ओके. नाशिक माहेर, ठीक आहे. या मग कधी ऑफिसला, एक नाशिकला असेल. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. आता आपल्याला कळालं कोण कुठून आहे. तर बघा, आपण आज काही लोकांचा पहिला दिवस असेल, ओके. चला, अजून कोणी टाईप करत आहे मुंबई वगैरे, ठीक आहे. खूप सगळे लोक आहे, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही. तर कुठे होतो आता, विसरलो. हा, तर आज काही लोकांचाच पहिला दिवस असेल, ओके. त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटाचं रिकॅप करूया आणि नंतर आपण ऍक्च्युअल शिकवायला सुरुवात करणार आहे. तर आपण काल काय बघितलं? जेही लोक काल त्यांना जमलं नाही, त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे. व्हॉट्सअप चॅनलवर रेकॉर्डिंग तुमची अवेलेबल असते. तर ही मी सांगून देतो. काल आपण बघितलं, रेकी कुणी शिकायला पाहिजे? रेकी शिकायला पाहिजे जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि इतरांसाठी जगत आलेले आहेत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं, मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण, प्रसंग ओढवून घेतात, जे आर्थिक अडचणी, ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यात प्रॉब्लेम आहे, आणि जे कोणी स्पिरिच्युअल सिकर आहे, आध्यात्मिकतेची आवड आहे, अशा लोकांनी रेकी शिकलीच पाहिजे. ओके. तर आपण काल सिलेबस बघितला, तर आता तुम्ही 5 दिवस थांबणार आहे तर कळूनच जाईल.
तर बघा, मी सांगितलं आहे कधी पण प्रायोरिटी आपल्याला द्यायची, आपल्या जीवनाला द्यायची. ओके, घरच्यावर प्रेम आहे, पण स्वतःची केअर, रिस्पेक्ट केलंच पाहिजे. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड शिकवलं होतं, तर पुढे जाऊन रेकी देताना, पुढे जाऊन हिलिंग करताना तुमच्या सबकॉन्शियस माइंड खूप छान प्रोग्राम झालं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण त्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय करायचं आहे, प्रोग्राम कसं करायचं. तर त्याच्यासाठी ऍफर्मेशन शिकवले होते. ऍफर्मेशन्स का महत्वाचे आहेत, तर ज्यांनाही हे 2 पानांचं पीडीएफ आलं नाही, जेही लोक आज नवीन जॉईन आहेत, ज्यांना पीडीएफ आलं नाही, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडमिनचा नंबर शोधा, तिथे माझा नंबर आहे, मेसेज करा, तुम्हाला पीडीएफ भेटून जातील, पण घ्यायचंच आहे. ओके, चला. व्हिज्युअलायझेशन ऍफर्मेशन्स काल बघितलं, आता आपण काय शिकणार आहे, तर आज आपण शिकणार आहे याच्या पुढचं. ओके, ठीक आहे. चला, इथपर्यंत झालं होतं. आता आपण रेकी म्हणजे काय बघणार. ओके, बघा, पुढे जाऊ. खरंच तुम्ही ह्या ऊर्जा खूप जास्त प्रमाणात खूप सुंदर आहेत. रेकी असं फील्ड आहे ना, एकदा का तुम्ही रेकी घेतली, 7 चक्र ओरा बॅलन्स झाले, भविष्यात पुढे खूप छान तुमच्या काम करत असते. आणि तुम्ही पुढे जाऊन इतरांना हिलिंग देणार आहे, डिस्टन्स हिलिंग देणार आहे. तर एक बेस माहिती पाहिजे. कोणी विचारलं की तू हे करत आहे तर कसं करत आहे, याला काही माहिती वगैरे आधार आहे का, तर तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय आहे काय नाही, थोड्या 5-10 मिनिटात कव्हर करूया, आणि ऍक्च्युअल मी तुम्हाला नंतर शिकवायला घेईन. ओके, चला. ओके, ठीक आहे. तर बघा, रेकी म्हणजे काय, लक्षात घ्या. रेकी काय आहे, आज डिटेलमध्ये बघूया. रेकी हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ रे म्हणजे सर्वव्यापी, युनिव्हर्सल, आणि की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. जसं बघा, ऑक्सिजन सगळीकडे आहे, एक प्राणशक्ती सगळीकडे आहे. आपण जेव्हा श्वास घेतो, एक प्राणशक्ती आत खेचतो. तसंच मी काल सुरुवातीला एक स्टोरी सांगितली, 2 जोडी बाळ होती, एनर्जीचं मी तुम्हाला सांगितलं कसं आसपास एनर्जी असतात. तर एक दिव्य उपचारक शक्ती, एक हिलिंग एनर्जी पण असते. जसं तुम्हाला माहिती आहे, आजूबाजूला निगेटिव्ह शक्ती पण असतात. आता ते पेंडुलम टाउझिंग जेव्हा शिकवेल परवा, तेव्हा कळेल नकारात्मक ऊर्जा घरात कुठे आहे, कुठल्या वस्तूला आहे, ते सगळं तुम्ही बघणार आहे. तर एक दिव्य उपचारक शक्ती, हिलिंग एनर्जी देखील आपल्या बरोबर असते. तर त्याच्याबरोबर तुम्हाला अट्यून करून दिलं जातं. तर रेकीचा अर्थ युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. रेकी काही नाही आहे, रेकीचा कुठलाही धर्म, पंथ नाही, बरोबर संबंध नाही. रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. तर रेकीची प्रॅक्टिस तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई, ज्यू, कुणी असेल, ओके, जैन, कोणीही असेल, रेकी बरोबर तुम्हाला कुठल्याही धर्माबरोबर तुम्हाला त्याला घेऊन चालायला लागतं. जसं तुम्ही खूप सगळं नाव ऐकतात, कदाचित ऐकलं असेल, नारायण रेकी आहे, माधव रेकी आहे, आता स्वामी रेकी आली नवीन. ओके, तर खूप सगळं आहे. तर विदेशामध्ये त्यांच्याप्रमाणे असतं. आता फॉरेनला जर तुम्ही गेले, एंजेलिक रेकी असते. तर जो तो त्याच्या धर्मानुसार रेकीला कनेक्ट करतो, कारण ती एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे. तर तुम्ही तुमच्या ज्यालाही तुम्ही मानतात, परमेश्वर, गुरु, त्याच्याशी कनेक्ट करून तुम्ही रेकी वापरू शकतात. तर कुठलाही जात, धर्म, पंथ बिलकुल नाही आहे. ओके, आलं लक्षात. आणि ब्लॅक मॅजिक तर बिलकुलच नाहीये. तुम्ही कितीही, म्हणजे आपण ब्लॅक मॅजिक पेक्षा व्हाईट मॅजिक बोलूया, तुम्ही कितीही बॅड इंटेन्शनने रेकीचे सिम्बॉल कोणावर टाकले, पुढे जाऊन काहीच होत नाही. जसं ऑक्सिजन, ऑक्सिजन तुम्ही किती घ्या, तुमचं काही नुकसान होणार आहे का. तसंच दिव्य उपचारक हिलिंग एनर्जी असते ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये. तीच तुम्हाला कॉल कशी करायची सांगेल. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. कुठल्याही फील्डचे असाल, तुम्ही रेकी शिकू शकतात, रेकीचा बिझनेस आपलं, सॉरी, रेकीचं प्रॅक्टिस करू शकतात. खूप सगळे पायलट्स, डॉक्टर आहे, एअरफोर्सचे लोक आहेत, मेडिकल फील्डचे आहेत, एज्युकेशन फील्डचे आहेत, खूप पॉप्युलर आहेत रेकी ग्रँड मास्टर्स. ओके, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते, पण मी साधारणतः 12-13 वर्षाच्या मुलांना देतो त्याच्या पुढे, कारण 7 चक्र थोडेसे आपले ऍक्टिव्हेट झाले पाहिजे. जेव्हा आपण लहान असतो तर ते सुप्त अवस्थेत असतात. तर 7 चक्रावर आपण ते डिटेलमध्ये उद्या बघूया. ओके, एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला.
एकदा मी तुम्हाला उद्या सकाळी अटोनमेंट करून दिलं, तुम्हाला परत अटोनमेंट घ्यायची गरज नाही. लेवल 1चं बाकीच्या लेवलचे घ्यायला लागतात. तर काय आहे डिटेलमध्ये मी सांगेल लेवल वगैरे. आता रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला साधनांची गरज नाही. आपल्या हाताशिवाय पुढे जाऊन तुम्ही स्वतः लेवल 1लाच शिकणार आहे. रेकीला कसा कॉल करायचा, तुम्ही रेकीने 7 चक्र ओरा क्लीन करणार आहे. हातांशिवाय कसली गरज नाही. पुढे जाऊन मे बी क्रिस्टल्स वगैरे असे येतात, क्रिस्टलने हिलिंग, मग त्याच्याने तुमचा डबल इफेक्ट होतो, पण गरजेचं नाही आहे, कंपल्सरी नाही. आपले हात इनफ आहेत रेकी देण्यासाठी. ओके, तर ते तुम्हाला समजणारच आहे शेवटच्या दिवसापर्यंत कसं करायचं आहे. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. म्हणजे सेल्युलर लेवलवर आपलं शरीर खूप सगळ्या म्हणजे ट्रिलियन्स ऑफ पेशी आहेत शरीरामध्ये, तर सेल्युलर लेवलवर रेकी काम करत असते, खूप डीप मध्ये जाते. 7 चक्र ओरा तुमची प्रत्येक पेशी सगळ्यांना हील करते. ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी तुमच्या मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. तर रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टमला सक्रिय करते, आणि जे हे तुमचं ऑरा चक्र आहे त्याच्यावर खूप छान काम करते. आता आपण काय करायचं आहे, बघूया रेकीचा इतिहास. आता इतिहास हा विषय काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत, पण तरी माहिती पाहिजे. जी प्रॅक्टिस तुम्ही करणार आहे, अटोनमेंट होणार आहे उद्या, तर समजलं पाहिजे नक्की काय. 5 मिनिटामध्ये इतिहास सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण कॅरी फॉरवर्ड करू. 5 मिनिटं फक्त बघा, कुणाला स्टोरी आवडेल कुणाला नाही आवडेल. इतिहास विषय काही टाइम नसतो, सगळं शिकून घ्यायचं आहे. माहिती बेसिक काही नसते, माहिती करायचं नसतं, घाई खूप असते. घाई नका करू, शांततेत ऐक. बघा, रेकी आता आपण जी शिकत आहे ती आहे ट्रेडिशनल उसुई रेकी. तर जितके मी सांगितलं, वेगवेगळ्या नावाने रेकी कुणी चालवतात, क्लासेस वगैरे नाव देतात, पण त्याचा बेस एकच आहे. रेकी शब्द आला म्हणजे ट्रेडिशनल उसुई रेकी. आता बघा, इथपर्यंत आली कशी. आता फोटोमध्ये पहिली इमेज दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये हे आहेत डॉक्टर मिकाऊ सुई. ओके, आणि जस्ट लेटेस्ट आहे, 1922ला त्याचा शोध लागला. हे डॉक्टर मिकाऊ सुई आहेत, जे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे ते डॉक्टर मिकाऊ सुई. ओके, आता त्यांची स्टोरी खूप सुंदर आहे. माझा व्हिडिओ स्टॉप झाला 1 मिनिट. ओके, तर बघा, खूप सुंदर स्टोरी आहे त्यांची. ते ना एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते एका कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना ते एकदा लेक्चर चालू असताना त्यांना मुलांनी विचारलं की सर, बघा, जुन्या काळामध्ये येशू ख्रिस्त होते, ते कुणावरही असा हात ठेवून उपचार बरे करत होते, कुणाचा कान बरा केला, जखम बरी केली. तर मुलांनी विचारलं की अगदी येशू ख्रिस्तच नाही, त्याच्या आधी बुद्धिस्ट मॉन्क होते, तेही बरेच सगळे अशा हिलिंग करायचे. ओके, तुम्ही कुणी भगवान बुद्धांचं काही जुनं काही बघितलं असेल तर सांगितलं असेल. भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं होतं, चमत्कार कुणाला दाखवायचे नाही, नाही तर लोक चमत्काराच्या मागे पडतात. तर बुद्धिस्ट मॉन्क पण असं करायचे, किंवा भारतीय आपले ऋषी मुनी ही अशी विद्या भारताच्या वेदांमध्ये देखील होती. आता त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारलं की जर तसं तेव्हा तसं होतं तर आता असेल का सर. आणि मग बघा, त्यांना तो प्रश्न मनाला लागला. म्हणजे कधी कधी ना आपलं एक लाईफ पर्पज असतो, आपल्या जीवनाचं एक मिनिंग असतं, आणि ती रिअलाइज व्हायला एक क्षण पुरेसा असतो. फक्त ते समोर आयला पाहिजे, कारण समोर यायला पाहिजे. मग त्यांना तो प्रश्न खूप लागला, अरे आधी असं होतं तर आपण शोधायला पाहिजे, याच्या मागे लागलं पाहिजे. त्यांनी मग त्या प्रोफेसर पदाचा राजीनामा दिला, आणि त्यांनी काय केलं, सर्व जॅपनीज धर्मांचा अभ्यास केला. नंतर ते चायनाला गेले, चीनी भाषा शिकली, तिथल्या बुद्धिस्ट मॉंगचा सगळ्यांचा अभ्यास केला, पण पूर्ण उत्तर भेटलं नाही. डॉक्टर मिकाऊ सुई भारतामध्ये आले. उत्तर भारतामध्ये येऊन त्यांनी संस्कृत भाषा शिकली. डॉक्टर उसू यांनी वेदांचा अभ्यास केला, तर त्यांना थोडीफार माहिती भेटली की असं असतं. त्यांना आशा उत्पन्न झाली, पण पूर्ण उत्तर भेटलं नाही. पुन्हा तिबेटला गेले, तिथे जाऊन अजून अभ्यास केला, तरीही त्यांना पूर्ण उत्तर भेटलं नाही, पण एवढं होतं की आशा ऊर्जा आहे. मग ते परत जपानला आले, त्यांच्या गुरूंना भेटले, बोलले मला काही उत्तर भेटत. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना काही सांगितलं, आत्मज्ञान. बघा, भगवान बुद्ध असतील, ध्यानाला बसले, आत्मज्ञानातून उत्तर भेटली. येशू ख्रिस्त असतील, भगवान महावीर असतील,
साईबाबा असतील, कुणी असतील, ध्यानाला बसले, त्यांना त्यांची उत्तरं मेडिटेशन मधून भेटले. ओके. त्यांना सांगितलं की त्यांच्या गुरुने तुझी उत्तरं तू मिळव, आता कुठे कुठ शोधायची गरज नाही. आणि मग डॉक्टर मिकाउसी होते, त्यांनी बघा, ते माउंट कुरामा पर्वत आहे, जपानला खूप मोठं धार्मिक ठिकाण आहे, माउंट कुरामा खूप पवित्र स्थान आहे. ओके. तर त्यांनी त्या पर्वतावर 21 दिवस ध्यान केलं. त्यांनी ठरवलं की भगवान बुद्ध जसे बसले होते, एकदम न खाता पिता, मला उत्तर पाहिजे, माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजे, तसे ते बसले. त्या काळी घड्याळ वगैरे तर तसं काही हे नव्हतं. ते काय केलं, त्या माउंटनवर जाताना दगड घेऊन गेले. एक दिवस संपला की एक दगड बाजूला काढायचे, असं तर ध्यानाला बसले ते, त्यांना उत्तर भेटलं नाही. आणि मग 21व्या दिवशी त्यांना काय झालं, एनलाइटनमेंट भेटलं, म्हणजे सर्व आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, असा प्रकाश दिसला, सिम्बॉल दिसले. तर मी तुम्हाला शेवटच्या दिवशी एक 30 पानाचं PDF देणार आहे. ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे ते हिंदीमध्ये आहे. इतिहास खूप डिटेलमध्ये आहे, 7 चक्र, ओरा, रेकी कशी द्यायची, जी मी तुमची 5व्या दिवशी प्रॅक्टिस घेणार आहे, ते सगळं त्या PDF मध्ये आहे. तर मी तुम्हाला ती शेवटच्या दिवशी देणार आहे. ओके. आता आपल्यापर्यंत रेकी कशी आली, तर त्याचं कारण आहे बघा. त्याच्यानंतरून बघा, हे हे आहेत डॉक्टर शिजिरो हयाशी. हे जपानचे एक नेव्हल ऑफिसर होते. कारण डॉक्टर उसी यांनी काय केलं, जपानमध्ये रेकीचं क्लिनिक टाकलं आणि त्या काळात ते खूप फेमस होते. मग हे नेव्हल ऑफिसर होते, यांनी काय केलं, डॉक्टर उसू यांच्याकडून रेकी शिकली आणि ती रेकीला पुढे इम्प्रोवाइज केलं, थोडंसं इम्प्रोवाइज केलं, एक सिस्टीम बनवली. आणि मग आपल्यापर्यंत रेकी यायचं कारण म्हणजे ह्या मॅडम आहे. यांचं नाव आहे हवायो तकाता. ह्या जपानमध्ये राहणाऱ्या अमेरिकेमध्ये राहणाऱ्या जॅपनीज महिला होत्या. यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि यांना नॅचरोपॅथीनेच उपचार करून घ्यायचे होते. आणि मग त्यांनी रेकी बद्दल त्या काळी खूप ऐकलं होतं. ते जपानला आल्या, त्यांनी डॉक्टर हयाशी यांच्याकडून रेकी घेतली, कॅन्सर बरा झाला आणि त्या खूप प्रभावित झाल्या. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये खूप सगळ्या नॅशनॅलिटीजचे लोक राहतात. ते अमेरिकेला परत गेल्या, खूप सगळ्या देशाच्या लोकांना त्यांनी रेकी शिकवली आणि मग ग्रँड मास्टर बनवलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जाऊन स्प्रेड केली. तर तीच सायकल आहे, माझं कोणी गुरु असेल त्यांचा गुरु इथपर्यंत जाते. आता माझेही ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहेत, तेही कुणाला तरी शक्तिपात देतात. तर तीच प्रोसेस कुठे ना कुठे पुढे चालू असते. ओके. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने त्याचा इतिहास आहे. पुढे जाऊन तुम्हाला मी PDF देईल, नंतर तुम्ही वाचा शेवटच्या दिवशी. ओके. चला, आता बघा, रेकीचे सिद्धांत. आता इतिहास झाला, आता तुम्हाला नीट माझ्याकडे व्यवस्थित बघायचं आहे. ओके. मी काय सांगतो ते ऐकायचं आहे. आता तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, सोसायटीत राहतात, शाळेत राहतात, कुठेही जा, सोसायटी, समाज, धर्म, सगळ्यांचे काही प्रिन्सिपल असतात. जसं तुम्ही बिल्डिंग मध्ये राहतात, अपार्टमेंट मध्ये खाली सूचना फलक लावलेला आहे की लिफ्ट मध्ये फेरीवाल्यांना मना आहे. पुण्यात लावतात. अजून मग जोक करत आहे, ओके, सिरियसली नका घेऊ. परत लिफ्ट मध्ये कुत्र्यांना नाही आणायचं, सायकल नाही आणायची, म्हणजे काहीतरी नियम असतात. तुम्ही शाळेत गेले, शाळेचे काही नियम आहेत, शाळेचे काही प्रिन्सिपल आहे, तुम्हाला ते फॉलो करायचे असतात. धर्मामध्ये असतात, ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहे, बौद्धिस्ट रिलीजन मध्ये प्रज्ञाशील करुणा आहे, जैन धर्मियांमध्ये आहे, तर सगळीकडे काही ना काही असतात. तसंच रेकीचे 5 प्रिन्सिपल आहेत. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, रेकीचा कुठलाही जात धर्म पंथावर संबंध नाही. उद्या तुमचा शक्तिपात होईल तर असं होणार नाही तुमचा धर्म बदलला. ओके. तसं काहीच नसतं. ओके. तर तेवढ्या बाबतीत क्लिअर राहायचं आहे, नाही तर काही लोकांना खूप डाऊट येतो. जस्ट एक एनर्जी आहे, हिलिंग एनर्जीशी तुम्हाला कनेक्ट केलं जातं, त्यात जात धर्म काहीच संबंध नाही आहे. ओके. आलं लक्षात? तर आता काही प्रिन्सिपल असतात. तर हे 5 प्रिन्सिपल खूप सुंदर आहे. हे 5 प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलवर बदल होतात. आता तुम्ही बोलणार, आम्ही का फॉलो करू, आमच्या धर्माचे ऑलरेडी आम्ही तेच फॉलो करणार. पण ऐकून तर बघा काय आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि जर तुम्हाला नाही वाटलं, 5 प्रिन्सिपल शिकून झाले, सांगा सर आम्हाला नाही करायचं. ओके. चालेल, हाई करू नका, सांगेल स्नेहल. आता फ्लो मध्ये चाललोय ना, मग शक्तिपाताचा टाइम मी सांगणार. मलाच तुमची काळजी आहे, तुमच्यापेक्षा मला सगळं माहिती आहे, तुमच्या मनात काय प्रश्न असतात. आता 18वी बॅच आहे माझी. सगळे प्रश्न, तुमच्या मनातले प्रश्न मला माहिती आहेत, सगळ्यांची उत्तर मी न सांगता देईल. ओके. ठीक आहे.
आता 5 प्रिन्सिपल. आता सगळ्यांनी प्लीज, कोणी मल्टीटास्किंग करत असेल नका करू, लक्ष द्या स्क्रीनकडे. का करायचंय का नाही करायचं बघा. खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडतील हं. बघा, हवं तर लिहून घ्या, पुढे जाऊन खूप जीवनामध्ये काम येतील, तुमच्या जीवनामध्ये घडवा आहे. बघा, रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. लिहून घ्या, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त, आता याच्यामध्ये फक्त जस्ट फॉर टुडे का महत्वाचं आहे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला कालपासून लेक्चरबाजी देत आहे, छान छान गोष्टी सांगत आहे, आणि मी असं बोललो की मी याच्या पुढे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर रागच करणार नाही. शक्य आहे का? 99% शक्यच नाही. कारण आपली एक ती नैसर्गिक भावना आहे. ओके, राग अशी गोष्ट शक्यच नाही की फॉलो होईल. राग येणारच आहे. ओके, परमेश्वर जरी आला तरी त्याला राग येईल, आपण वागतोच तसे. तर राग येणं नैसर्गिक आहे. पण जर मी असं बोललो, फक्त आजसाठी मी राग करणार नाही, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, मग चान्सेस वाढतात की नाही? 50%, 60%, 70%. तर तुम्ही तुमच्यावर कंट्रोल घेणार, तर फक्त रोज बोलायचं, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आणि सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला 21 दिवसाचा कालावधी लागतो, आणि मग 21 दिवसानंतर गंमत बघा. ओके, तर का नाही करायचा राग? रागासाठी इम्पॉर्टंट आहे, मग तुम्हाला समजेल की प्रिन्सिपल फॉलो करणं का गरजेचं आहे. स्क्रीनकडे बघा, स्क्रीन शेअर करत आहे. बघा, इमेज दिसत आहे ह्या फोटोमध्ये. बघा, हे जे आहेत काळ्या कोटवाले, ते बॉस आहेत. ते त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या एम्प्लॉईजवर रागवताना दिसत आहे. आपल्याला नाही माहित, काही झालं असेल, कामात गडबड झाली असेल, तो माणूस त्याच्यावर ओरडला. त्याचा बॉस होता, ओरडलंच पाहिजे, आता काम करतो, चुकी झाली. आता ह्या माणसाने काय केलं, घरी येऊन आपल्या बॉसचा राग आपल्या बायकोवर काढला. आता तिला काही माहिती पण नव्हतं काय झालं काय नाही. तिने काय केलं, आपल्या बॉसचा राग त्या माणसाने आपल्या पत्नीवर काढला. आता या पत्नीने काय केलं, आपल्या पतीचा राग आपल्या छोट्याशा निरागस मुलावर काढला. त्याच्या पत्नीने तो राग काढला, आणि काय झालं शेवटी, त्या निरागस मुलाने आईचा राग त्या छोट्याशा पेटवर काढला, त्याच्या पाळीव त्या मांजरीवर काढलं. हं, होतं का नाही असं जीवनामध्ये? होतं. कुणाचा राग कुणावर निघतो? वड्याचं तेल वांग्यावर निघतं ना? निघते की नाही वड्याचं तेल वांग्यावर? तर असंच आहे. तर कुणाचा राग, आता बघा मी तुम्हाला अजून सांग, रागाची व्याख्या सांग. हा, रागाची डेफिनेशन काय आहे? राग, कारण आपण फक्त राग ऐकतो, त्याची व्याख्या तर माहिती पाहिजे की नाही? मराठी भाषेचं खूप सौंदर्य आहे हा, खूप सुंदर भाषा आहे. तर बघा, राग म्हणजे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगत आहे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री का नाही? आता समोरची व्यक्ती आहे, तुम्हाला तुमचे मत आहे तसं त्यालाही त्याचे आहेत. असं कसं शक्य होईल, तो तुमच्या मर्जीप्रमाणे वागलाच पाहिजे? हा राग आला पाहिजे, कारण आपण त्यांची घरची मुलं आहेत, तर थोडं पण वेगळ्या पद्धतीने. ओके, आता राग का महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो, कंट्रोल करणं का महत्वाचं आहे. तुमच्यापैकी मला बऱ्याचशा लोकांनी काल प्रेझेंटी लावली, हजेरी लावली, की आम्हाला रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, नात्यांचे. सांगा तुमचे नाते का खराब झाले आहेत? त्या एका रागाच्या क्षणामध्ये एक तर तुम्ही, नाही तर तो समोरचा व्यक्ती काहीतरी कटू शब्द बोलला होता. खरं सांगा, हेच कारण आहे ना तुमचे नातेसंबंध बिघडायला, त्या रागात बोललेले कटू शब्द. ऍग्री का नाही? नसेल तर, तुमचं काही असेल तर हँड रेज करा आणि मला सांगा. ओके, ठीक आहे. आणि आपल्याकडे काय बोलतात, एक काय सेईंग आहे आपल्याकडे माहिती आहे काय? प्रेम, आनंदामध्ये, आनंदामध्ये कुणालाही वचन द्यायचं नाही. जेव्हा तुम्ही खूप हॅपी असाल, कुणाला प्रॉमिस करायचे नाही. आणि जेव्हा तुम्ही रागात असाल, तेव्हा कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. सांगतो, जेव्हा आपण हॅपी असतो, कुणाला प्रॉमिस द्यायचे नाही, नंतर महागात पडतात. आणि कारण माझी बायको सारखं मला आठवून देते, तुम्ही तेव्हा ते बोलले होते, ते बोलले होते. आणि जेव्हा तुम्ही रागात असाल, कुठलाही डिसिजन घ्यायचं नाही. ओके, तर बघा, राग आता मी तुम्हाला सांगतो का महत्वाचं आहे हा याच्यावर कंट्रोल करणे. तर बघा, कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो, शब्द कठोर असतात,
पण भावना क्षणभंगूर असतात. त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोर त्याच्या मनावर खोलवर होतो, नातं तुटतं, संवाद थांबतो आणि नंतर काय उरतो? पश्चाताप. तो रागाचा एक क्षण तुम्हाला खूप त्याचा परिणाम खोलवर असतो. तर राग नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. तर अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनाच्या शांतीवर परिणाम होऊ शकतो. तरी की आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. तर बिंदास करा. असं नका बोलू आमच्या धर्मात नाही सांगितलं म्हणून आम्ही ते प्रिन्सिपल फॉलो करणार नाही, असं नाही हा. नक्की फॉलो करा. ओके, खूप छान आहे. आता दुसरा प्रिन्सिपल, सेकंड प्रिन्सिपल लिहून घ्या. लिहा. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. अगेन, जस्ट फॉर टुडे का महत्वाचा आहे शब्द? फक्त आजसाठी. मी सांगितलं याच्या पुढे मी कधी चिंताच करणार नाही, असं शक्य आहे का? निसर्ग रोज रूप बदलत असतो, घरच्यांचा मूड बदलतो, कसं शक्य आहे? पण जर मी बोललो फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, शक्य आहे का? नक्की शक्य आहे. एक एक दिवस करून ते प्रॅक्टिस होते. आता चिंता, थिंकिंग, ओव्हर थिंकिंग का नाही करायची? आता तुम्हीच मला सांगा, हा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगा. चिंता केल्याने शरीरावर काय काय आजार होतात? मेसेज मध्ये सांगा, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. चिंता केल्याने काय काय आजार होतात? बीपी, अश्विनी मॅडम बोलतात बीपी होतो. अजून कोणी? सारखा हा, शुगर होते. ओके, बीपी, शुगर वाढते. ओके, शुगर, बीपी, थायरॉइड. अजून? हाय बीपी होऊन जातं. अजून? मानसिकता बिघडते. ओके, निद्रानाश. चला, कविता मॅम बोलतात झोप लागत नाही. ओके, डिप्रेशन, हार्ट डिसीज. व्हेरी नाईस. वजन वाढते. ऑल टाईप ऑफ डिसीज. व्हेरी नाईस. डोकं दुखते, ब्लड कमी. ओके, निर्णय चुकतात. शुगर, बीपी, सोरायसिस, हार्ट प्रॉब्लेम. व्हेरी नाईस. अजून काय? अनेक प्रकारचे आजार वाढत चालतात. व्हेरी नाईस. मानसिक तणाव होतो, तणाव. ठीक. बघा आता तुम्हीच सांगत आहे, मी काय वेगळं सांगायची गरज आहे? तुम्हालाच माहिती आहे. आणि बघा, 90% आजार हे आपल्या विचारातून उत्पन्न होतात. तुम्ही कधी, लुईस हेच एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, आता ते मराठीत पण भेटतं, यू कॅन हील युअर लाईफ. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलं आहे, प्रत्येक विचाराचं म्हणजे विचाराने आपल्या शरीरावर कसे आजार येतात खूप सुंदर सांगितलेलं आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे? मेंटल स्ट्रेस. ओके, तर 90% पेक्षा जास्त आजाराचं कारण तुमची विचार, अतिविचार, ओव्हर थिंकिंग आहे. ओके, कॅन्सर सारखे पेशंट पण बघा तुम्ही कसे असतात, ते जरा नोटीस करा त्यांना, कसा होतो तो कॅन्सर. खूप वर्षापासून मनात दाबलेलं ते ओव्हर थिंकिंग, ते एक दिवस त्याचं रूप घेते. तर 90% आजार ते आहे. तर काय करायचं आहे? आजच्या दिवस मी चिंता करणार. आता मी तुम्हाला दुसऱ्या याच्यात सांगतो, दुसऱ्या साध्या सोप्या भाषेत सांग. बघा, तुम्ही सगळे 10वीच्या परीक्षेच्या आधी किती टेन्शन घेतलं होतं? 10वी पास होईल का नाही? झाले पास. नंतर टेन्शन घेतलं, मला कॉलेजला ऍडमिशन घेतलं. नंतर टेन्शन घेतलं, मी कुठलं करिअर निवडू, त्या करिअरला गेले. नंतर टेन्शन घेतलं, माझं लग्न होईल का नाही होईल? झालं. नंतर टेन्शन घेतलं, मला मुलांचं शाळेत ऍडमिशन होईल का, हे होईल का, ते होईल का? बघा तुम्ही आज ह्या वयाच्या टप्प्यावर आहे, देवाने दिलं ना तुम्हाला सगळं, डोक्यावर राहायला घर दिलं आहे, तुम्हाला र- नातेवाईक दिले आहेत की नाही? तर जिसने चोच दी है वो दाना भी देगा. कुणाला वाटतं? ऍग्री आहे याच्यावर? काल तुम्ही श्रद्धा सांगितलं का ठेवायची आहे? तर त्याला आहे चिंता तुमची. तुम्ही काय करत बसलेत चिंता लहानपणापासून? एक सरेंडर तर करा, समर्पण तर करा, त्याच्यावर सोडून द्या. हा, आहे तुम्ही माझ्या पाठीशी, पण त्या विश्वास पाहिजे. ओके, नाही तर घरात लोकांच्या असंही असतं, घरात स्पीकर लावतात, दिवसभर चालतं श्री स्वामी समर्थ, श्री, दिवसभर. आमच्या शेजारच्यांच्या घरात चालतं, घरात एकदम अशांती. विश्वासच नाही, नुसतं लावून काय होणार आहे? तर श्रद्धा पाहिजे. तुम्ही आहे माझ्या पाठीशी, मी बघून घेईन, मला काही टेन्शन नाही, चिंता करू नका, त्याच्यावर सोडून घराच्या बाहेर पाऊल टाका, काही होत.
ओके, तर आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. तिसरा प्रिन्सिपल लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. बऱ्याचशा नवीन लोकांना, नवीन जनरेशनला कृतज्ञ शब्द माहिती नसतं. कृतज्ञ, तुम्ही त्यांना आभार बोलू शकतात. फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराचा आभारी राहील, ह्या पद्धतीने लिहू शकतात. मी परमेश्वराचा प्रत्येक बाबतीत आभारी राहील. आता छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे, ग्रेटफुल राहायचं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जितके पण कोचेस आहेत, आकर्षणाचा नियम जे शिकवतात, तर ग्रॅटिट्यूड हा विषय शिकवणार नाही असं होणारच नाही. तर जितकं तुम्ही थँकफुल राहणार, ग्रेटफुल राहणार, गोष्टी तेवढ्या छान छान आयुष्यामध्ये येत असतात. आता ग्रेटफुल करायचं आहे, काही कारण सांगतो तुम्हाला परमेश्वराचे रोज आभार मानण्यासाठी. आता तुम्ही म्हणणार, सर आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चालू आहे म्हणून रेकीच्या क्लासला आलो, तुम्ही काय बोलतात, कशाला आभारी राहू? तर बघा, साधं सोपं उदाहरण आहे. काल किती लोक पृथ्वी सोडून गेले असते? किती लोकांनी काल शेवटचा श्वास घेतला? आपण घेतला का? आपण आजची सकाळ बघितली की नाही? साधा आहे. तुम्हाला 1000 वर्ष जरी आयुष्य दिलं ना, 999 वर्ष, आणि तुम्हाला बोललं तर जायची वेळ झाली, तरी तुम्ही 1 वर्ष मागून घेणार परमेश्वराकडे. मरण कुणालाच पाहिजे नसतं. तर आजची सकाळ दाखवली त्याच्यासाठी थँक्यू. आज तुम्ही उठले, तुमच्या सोबत तुमचे फॅमिली मेंबर उठले की नाही, नोटीस करा. सगळ्यांच्याच घरचे सदस्य त्यांच्या बरोबर उठले का? कुणाचे हॉस्पिटलमध्ये आहे, आयसीयू मध्ये आहे, कुणाचे जस्ट आठवड्याभरापूर्वी वरती चालले गेले, महिना झाला नाहीये त्यांच्या बरोबर. तुम्ही आहेत की नाही लकी? थँक्यू बोलायचं उठल्या उठल्या परमेश्वराला, की प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. ओके, तर ग्रेटफुल, कृतज्ञ राहायचं आहे. जितके त्याचा तुम्ही ग्रेटफुल राहणार, तेवढा सुंदर रिझल्ट लाईफ मध्ये येणार. चौथा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. ओके, काय आहे? जस्ट फॉर टुडे, फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. आता कशासाठी? बघा, आपण सगळे आपण सगळे एकमेकांच्या, दुसऱ्यांच्या, म्हणजे आपण दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतो. आता कसं बघा, तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे आणि तुम्ही खूप तक्रार, तुमच्या कामाविषयी तुम्हाला तक्रार आहे, पण तुम्ही एका टीचरच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ते टीचर पण कधीतरी बोलते, मी तरी प्रिन्सिपल पाहिजे होते. जर शाळेत तुम्ही टीचर असाल आणि तुम्ही रोज कटकट करत असाल, पण लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या मावशी आहेत शाळेत काम करणाऱ्या, ज्या मुलांचं सगळं शिस्तू काढतात, त्यांनी कधी विचार केला असेल, मी पण कधी टीचर झाले असते? तुम्ही त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ओके, जर तुम्ही अगदी शिपाई, वॉचमॅन असेल, कुणी असेल, ऍटलिस्ट तुमच्याकडे काम तरी आहे. लोकांकडे काम देखील नाहीये, काम शोधत आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी जेही तुम्ही काम करत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इमानदारी दाखवायची. आणि का दाखवायची आहे? मी सकाळीच सांगितलं, आजकाल आपण जेव्हा छोटे होतो तेव्हा हा शब्द नव्हता. आता बच्चा बच्चाला माहिती आहे सोशल मीडियामुळे, काय कर्मा, कर्मा इज बॅक. म्हणजे छोट्या मुलीलाही माहिती आहे, भाच्या आहेत, सगळे सांगतात कर्मा इज बॅक. हा शब्द खूप माहिती आहे त्यांना, की आपण जसं करतो तसं रिटर्न येतं. ओके, तुम्ही कामाच्या प्रती, अगदी हाऊसवाईफ जरी असाल, आपल्या कामाच्या प्रती इमानदारी ठेवायची आहे. आता हाऊसवाईफ कशासाठी? तर तुम्हाला मी अन्न पाणी चार्ज करायचं शिकवेल, पेंडुलमने निगेटिव्हिटी कशी बघायची वगैरे. तर तुम्हाला कळेल, तुम्ही स्वयंपाक करताना, काम करताना का बरं प्रामाणिकपणे करायचं आहे. ओके, मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर जेही तुमचं काम आहे ते तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे. नाहीतर मग तुकाराम मुंडे सारख्या साहेबांना खूप मेहनत घ्यायला लागते. बघितलं ना, एवढं दुधन काय झालं आहे, मग त्या एकाच माणसाला एवढी मेहनत करायला लागते. तसं जेही तुमचं काम आहे इमानदारीने करा, कारण कार्मिक लेवलवर कर्म इज बॅक बोलतात मुलं, उगीच नाही. तुमचे जेही कर्म आहे ते फिरून तुमच्यावरच येणार आहे. ओके, तर तुम्ही जेही काम करतात, बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, नाही तर तुम्ही बँकेत मॅनेजर असाल, परमेश्वराने काम दिलं आहे, लोकांकडे काम नाहीये, तर इमानदारीने करायचं आहे. आता मी फ्री शिकवत बसलोय, तर मी थोडीशी चाल ढकल केली तर चालेल का? नाही चालणार. पाचवं प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. लिहा, जस्ट फॉर टुडे
एक तर इंग्लिशल्या मराठीतल्या नाही तर दोघी लिहा. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. काय वाटतं तुम्हाला, भूतदया हा शब्द ऐकलाय? भूतदया हा शब्द फक्त मराठी भाषेत आहे हा. मराठी भाषेचं सौंदर्य बघा. म्हणून आहे ना, काय होतं, बरेचसे लोक मला बोलतात हिंदी में सिखाइए, इंग्लिश मध्ये सांगा, पण मराठी भाषेची जी जादू आहे ना, कशातच नाहीये. आता बघा, भूतदया हा शब्द फक्त मराठी संतांनीच सांगितला आहे महाराष्ट्राच्या. तर काय भूतदया? प्रत्येक सजीव प्राण्यावर तुम्हाला दया दाखवायची आहे हा. प्रत्येक सजीव प्राण्यावर, तर कोणी असेल, छोटे छोटे ऍक्ट करा. छोटे छोटे ऍक्ट म्हणजे कसं बघा, कधी तुम्ही घाईत असाल, सॉरी समोरची मागची व्यक्ती घाईत आहे, तुम्ही लाईन मध्ये उभे आहे, असेल टाइम तर द्या त्याला चान्स, जा पुढे, तू तुला खरंच गरज आहे. परमेश्वराने समजा तुम्हाला खूप पैसे दिले आहेत, लाखो रुपये सॅलरी येत आहे, पण कधी दारावर एखादी व्यक्ती वस्तू विकायला येते, भीक मागण्यापेक्षा ते काहीतरी विकतात, तर अकारण काहीतरी घ्या त्यांच्याकडून. कधी मुंबईचे लोक ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतात, तर घ्या, गरज नसताना घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहे, काइंडनेसच्या गोष्टी आहे. आणि जेव्हा तुम्ही झोपायला जातात असं काही करून, ते समाधान खूप वेगळं असतं. जेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करतात ना कुणासाठीही, म्हणजे त्याचं आपण घेतो, त्याला दिलंच पाहिजे की नाही. मानवता हीच खरी सेवा बोलतात. तर असं मला एक सांगा, चला कोणीतरी आपण हँड कराय की मी असं सर काम केलं आणि मला खूप छान झोप येते रात्री, असं कोणी आहे का? सांगा बरं, कोण आहे असं? हा सर, मी खरंच असं काम करतो, मला खूप रात्री खूप सॅटिस्फॅक्शन होतं. कोण आहे कुणाला? की कोणीच नाहीये? कधीतरी केलं असेल, रोज नाही म्हणते मी. हा, स्नेहल मॅमने काही केलंय? सांगा, स्नेहल मॅम बोला. नमस्कार. नमस्कार मॅम. मी रोज रात्री झोपताना सगळ्या प्राणी मात्रांची आणि जे घरामध्ये कामाला येतात त्यांची नावं घेऊन, घरातल्यांची नावं घेऊन रोज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. प्रत्येक आपल्या खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, प्रत्येक वस्तूंचे, प्रत्येक भांड्याबद्दल, सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मग झोपी जाते. आणि मला लगेच 5 मिनिटात झोप लागते. व्हेरी नाईस. खूप छान अनुभव आहे. आणि बघा, हे मी तुम्हाला शेवटच्या दिवशी शिकवणार आहे. काय शिकवणार आहे माहिती आहे? शेवटच्या दिवशी खूप सुंदर आहे मॅडम. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला पृथ्वीवरील सर्व सजीवांना हिलिंग कशी द्यायची, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व दृश्य अदृश्य शक्तींचे का आभार मानायचे, का ग्रॅटिट्यूड द्यायचं, सगळं मी सांगेन तुम्हाला. लास्ट डेला खूप सुंदर आहे, फक्त 5व्या दिवसापर्यंत थांबा तुम्ही. चला, व्हेरी नाईस. तर हे आपले झाले प्रिन्सिपल्स, हे रेकीचे आपले 5 प्रिन्सिपल. तर असं समजू नका आमच्या धर्माचे आम्ही काय फॉलो करू, ते जनरल चांगल्या गोष्टींचे नियम आहेत, पाळायचे तर पाळा, तुमची मर्जी. चल, आता तुम्ही माझ्याकडे रेकी लेवल 1 शिकत आहे, तर काही लोकांना काहीच माहिती नसतं, मी कन्फ्युजन दूर करतो. आता जे तुम्ही शिकत आहे ती आहे रेकी लेवल 1. आता याला रेकी लेवल 1 का बोलतात? हे एंट्री बेस आहे, प्रवेश स्तरीय प्रशिक्षण आहे. ओके, इथे काय होतं, तुम्हाला रेकीचा इतिहास शिकवला जातो. तुम्हाला, सॉरी, तुम्हाला लेवल 1 मध्ये 7 चक्र काय, ओरा काय, ते मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. एक स्वतःला हिलिंग कशी द्यायची, आणि लेवल 1 मध्ये जास्तीत जास्त स्वतःला हिलिंग द्या. ओके. आणि तुम्ही एकदा का लेवल 1 चं अटोनमेंट झालं तुमचं, उद्या शक्तिपात झाला, तर तुम्ही रेकीच्या 10%, 10% क्षमतेने कुणाचेही उपचार करू शकतात, स्वतःचे, इतरांचे, वस्तूंचे. ओके, 10%ने सक्रिय होते. लेवल 2 काय असतं बघा. लेवल 2 याच्यामध्ये तुम्हाला काही सिम्बॉल्स दिले जातात. आता उद्या जेव्हा तुम्ही शक्तिपाताला बसाल, तर तुम्हाला फक्त असंच बसायचं, काही करायचं नाही, फक्त सरेंडर होऊन मी जे सांगेल सूचना फॉलो करायच्या. पुढच्या लेवलला तुम्ही गेले, असे हात करा, त्याच्यावर आम्हाला सिम्बॉल टाकायचे असतात, तुम्हाला सिम्बॉल शिकवले जातात. आता सिम्बॉल का महत्वाचे आहे? लेवल 1 आणि पुढच्या लेवलचा एकच फरक, मोठा फरक आहे. लेवल 1 मध्ये समोरचा पेशंट तुमच्या समोर पाहिजे, किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला सरळ हिलिंग द्यायला लागते. पण लेवल 2 मध्ये तुमच्याकडे सिम्बॉल असतात, तर तुम्ही, व्यक्ती शेजारच्या घरात असेल, परदेशात असेल, दुसऱ्या राज्यात असेल, कुठेही असेल, तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता. जसं तुम्ही आता मला सांगितलं तुम्ही कुठून कुठून जॉईन झालेले आहेत, सर्व महाराष्ट्रातून लोक आहेत आज वेबिनारला, आणि मी नाशिकवरून आहे. तर उद्या जेव्हा तुम्ही सगळे असणार, तर मी तुम्हाला सगळ्यांशी कनेक्ट होणार, माझ्या ऊर्जा सगळ्यापर्यंत पोहोचणार. हजारो स्टुडंट झाले, पोहोचतात ऊर्जा. कसं? कारण माझ्याकडे सिम्बॉल आहे. तर लेवल 2 मध्ये तुम्हाला सिम्बॉल शिकवले जातात. ओके. तर
लेवल 2 मध्ये सिम्बॉल आटून करून दिल्यानंतर तुम्ही रेकीच्या 40+10 म्हणजे 50% क्षमतेने स्वतःचे इतरांचे वस्तूचे उपचार करू शकतात. लेवल 1-2 याच्यानंतर तिसरी लेवल असते. तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो, डायकिम्यू सर्वोच्च सिम्बॉल आहे रेकीचा. तर रेकीमध्ये 4च महत्वाचे सिम्बॉल आहे. तर 3 सिम्बॉल तुम्हाला लेवल 2 ला शिकवले जातात. लेवल 1 ला एक सिम्बॉल आणि त्याच्याबरोबर ऍडव्हान्स हिलिंग जसं क्रिस्टल थेरपी असेल, सायकिक अटॅक काढणं, वेगवेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज असतात, हिलिंग थेरपीज असतात. ते सगळं डिटेलमध्ये लेवल 3 ला शिकवलं जातं. ऍडव्हान्स टाईपच्या हिलिंग्स असतात त्या. तुम्ही त्याच्याने रेकीच्या 100% उपचार क्षमतेने गुणाचे उपचार करू शकतात. आणि चौथा स्तर आहे, आता ऑलरेडी तुम्ही लेवल 3 झाले, मास्टर हीलर झाले, म्हणजे तुम्हाला सगळं काही येऊन जातं, काही गरज नाही. लेवल 4 फक्त काय आहे, टीचर, जे गुरु, म्हणजे तुम्ही कुणाला शक्तिपात देऊ शकतात, अटोनमेंट देऊ शकतात, हिलिंग तर देऊ शकतात, पण तुम्ही टीचर बनू शकतात आणि तुम्ही इतरांना हे रेकीचे परंपरा पुढे चालवू शकतात. ओके, तर तो लेवल 4 आहे. जसं मी लेकी लेवल 4 झालेला आहे त्या पद्धतीने लेवल असतं. ओके, असे 3-4 सिम्बॉल असतात. आता बघा, शक्तिपात म्हणजे काय, व्हॉट इज अटुनमेंट. आता बघा, उद्या सकाळी, तरी सांगतो परत एकदा, नंतर सांगणारच आहे. उद्या सकाळी 6 वाजता तुम्हाला शक्तिपाताला यायचं आहे. 10 मिनिटासाठीच आहे. सकाळी 6 ला जॉईन करायचं, हात जोडून बसायचं, माझ्या सूचना फॉलो करायच्या. 10 मिनिटं झाले, संपून जाईल, लिंक बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं क्लासमध्ये मग मी उद्या तुमचं ऍक्टिव्हेशन घेईल. रेकीला कॉल कसा करायचा, पाणी कसं चार्ज करायचं. उद्या येताना एक ग्लास पाणी घेऊन बसायचं. ठीक, कारण पाण्यावर प्रॅक्टिकल करायचंय, प्रॅक्टिकल्स घ्यायचे तुमचे. ते करायचं आहे, कारण शक्तिपात झाल्यानंतर प्रॅक्टिकल घेऊ शकतो. मग उद्या काय करायचं, नावाने जॉईन करायचं. ओप्पो, विवो तसं नाही, कारण आपल्या नावामध्ये पण एनर्जी असते, सिग्नेचर मध्ये एनर्जी असते, एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्हाला एनर्जीचा अभ्यास करायचा आहे तर नावाने जॉईन करायचं आहे, खऱ्या नावाने. नाही तर मला सगळ्यांना विचारायला लागतं आणि नोट डाऊन करायला लागतं. असं नका करू. डोक्यापासून पायापर्यंत दिसले पाहिजे. ज्यांना बसायच्या समस्या आहेत, खुर्चीवर बसलं तरीही चालेल. ओके, समर्पण भावनेने बसा. चेअरवर बसले तरीही काहीच प्रॉब्लेम. पिरियड असणार, प्रेग्नेंट असणार तरी घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, कुठलाही ग्लास चालेल, ग्लासामध्ये पाणी इम्पॉर्टंट आहे. ओके, ग्लास काचेचा, तांब्याचा, काही चालेल. ते आपण उद्या बघूया ना, तर आपल्याला आज थोडे प्रॅक्टिकल करायचं आहे. सध्याचा फोकस आजच्यावर ठेवा. आता तुमचं शक्तिपात होईल तर ते तुम्ही चार्ज वगैरे करणार ना. आता हे अटुनमेंट आणि शक्तिपात काय असतं बघा. रिकी जॅपनीज शब्द आहे, जॅपनीज कडून आले आहे. आता शक्तिपात हा शब्द भारताच्या लोकांना समजण्यासाठी आहे. ऍक्च्युअल रेकीमध्ये शक्तिपात नाही तर अटुनमेंट. अटुनमेंट म्हणजे काय, तुम्हाला त्या ऊर्जेशी अटॅच करून दिलं जातं, संलग्न केलं जातं. जसं रेडिओची फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येक चॅनलला आपण रेडिओचा ट्यूनर फिरवतो, त्या त्या हर्ट्झवर आलं की ते फ्रिक्वेन्सी मॅच होऊन गाणं वाजतं. तसंच तुम्हाला त्या हिलिंग एनर्जीशी कनेक्ट करून दिलं जातं. ओके, तर मग तुम्ही त्याच्यानंतर अटोनमेंट होऊन जातं तुमचं आणि ऊर्जा उपचार करू शकता. तर नक्की काय आहे, कशा प्रकारचे असतात, काय असतात, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बघा, रेकीचे प्रत्येक म्हणजे अटोनमेंट हा शब्द प्रत्येक धर्मामध्ये आहे. आता तो कसा असतो मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी तुम्हाला रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. तर जेव्हा आपला जन्म झाला, परमेश्वराने खूप काही गुण दिले होते, पण कालांतराने ते जातात. ओके, आता अटोनमेंट प्रत्येक धर्मामध्ये कसे कसे आहे, तर तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. आता रेकीमध्ये शक्तिपात विथ सिम्बॉल, गुरु शिष्य परंपरेने विथ सिम्बॉलच्या मदतीने दिला जातो. बऱ्याचशा धार्मिक संस्कृतीमध्ये अटोनमेंट कसा दिला जातो, एखादा बघा गुरु तुम्ही बघितला असेल, आता अंगठा इथे लावतात शिष्याच्या आणि ऍक्टिव्हेशन होतं. दुसरं आहे सेल्फ रिअलायझेशन. आता कसं, भगवान बुद्ध ध्यानाला बसले, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्या ऊर्जेशी कनेक्ट झाले. भगवान महावीर असतील, मॉडर्न डेज मध्ये आपण घेऊया रजनीश ओशो असतील, ध्यानाला बसले आणि अर्थ झालं. तसंच डॉक्टर मिका उसी होते, ध्यानाला बसले, इनलाइटनमेंट झालं. आता आपल्याला बसायला टाइम आहे का एवढा, आपण करणारे का घरदार सोडून, आपण संसारी माणसं आहे. तर मग आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा. आता ख्रिश्चनिटी मध्ये बघा, त्यांना त्या हायर गॉडशी कनेक्ट होण्यासाठी काय करायला लागतं, बाप्तिझम घ्यायला लागतं. आता त्यांच्यामध्ये जीसस क्राइस्ट आहे, येशू ख्रिस्त आहे, ते
बोलतात एवढे सर्वोच्च आहे, तरीही त्यांना ते करायलाच लागलं. निसर्गाला कोणीच चुकत नाही. आता बघा तुम्हाला सांगतो, अटुनमेंट शक्तिपात घेणं गरजेचंच असतं. बघा, राम आहे का, सॉरी, श्रीकृष्ण होते. तुम्हाला कुणाला माहिती आहे का श्रीकृष्णाचे गुरु कोण होते? कोण होते ते? ते दोघं भाऊ कुणाकडे जायचे शिकायला, सांगा मला. कोणते मुनी होते ते? कोणते महाराज होते? काही दिवा वगैरे लावून नका बसू, मनात दिवा लावा, चांगल्या भावनेने बसा. ओके. फक्त बसा शांतवर. चला सांगा. सांदीपनी महाराज. व्हेरी नाईस मॅडम. तर सांदीपनी महाराज होते. आता बघा, भगवान कृष्ण विधाता, विष्णूचा अवतार, तरीही एक जीवनामध्ये ती प्रोसिजर असते, ती कंप्लीट करायलाच लागते. त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, बरोबर. येशू ख्रिस्त असतील, त्यांनी घेतली. आता बघा, घेणं गरजेचं आहे. आता दुसरी पद्धत कशी आहे बघा, एक तर सेल्फ रिअलायझेशन झालं, दुसरं तुम्ही गुरु कुठल्याही पद्धतीने देऊ शकता. स्वामी विवेकानंद होते, ते आता त्यांचा ऐक्य खूप होता, त्यांना आधी एवढा स्पिरिच्युअलिटीवर एवढा त्यांचा ओढा नव्हता. त्याच्यानंतर त्यांचे ते गुरु आहेत, त्यांनी काय केलं, परमहंस, त्यांनी काय केलं, पाय घेतला, त्यांच्या छातीवर लावला आणि अटोनमेंट झालं. ती गुरुची हे असते, ज्ञानप्राप्ती असते, तो गुरु प्रत्येकाला देतो. तर रेकीमध्ये इतकं हायर लेवलचं नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. हा, पुढे जाऊन खरंच तुम्ही तसे वागायला लागतात, तर खूप बदल होतात. तुम्ही बोलतात, हा सर खूप छान शिकवतात, असं तसं, तो बदल होतो. आता मी कधी काळी खूपच खराब होतो, सांगू नाही शकत, इतकी वर्स्ट कंडिशन होते. तर रेकीमध्ये प्रॅक्टिस केलं तर होतं तसं. पण आपलं प्रायमरी टार्गेट काय आहे? मेन आहे तुम्हाला त्या हिलिंग एनर्जीशी कनेक्ट करून देणं, जेणेकरून तीच ऊर्जा तुम्ही समोरच्याला हिलिंगसाठी वापरू शकणार. तर काहीच नाही. ओके. तर टेन्शन घ्यायचं नाही आहे, फक्त बसायचं आहे. जात धर्म, तुमचा धर्म बदलत नाही, काही बदलत नाही. ओके. चांगल्या मनाने बसायचं आहे. ओके. आणि मग पुढे जाऊन प्रॅक्टिकल, उद्या पाणी वगैरे चार्ज करायचं आपण शिकणार आहे, पेंड्युलम वगैरे नंतर शिक. लिंक त्याची क्लास संपल्यानंतर येऊन जाईल. आता बघा, इतक्या पवित्र ऊर्जा आहेत, त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता त्याच्यासाठी काही पूर्वतयारी नको का? आता भगवान कृष्ण शिकायला गेले, लगेच दिली का त्यांनी त्यांना दीक्षा? क्लास केला असेल वर्षभर त्यांनी, तेव्हा दिला असेल की नाही? विद्या काय अशीच थोडी भेटते. तर तुम्हाला काय करायचं आहे, एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला पूर्वपरीक्षा द्यायची. काय पूर्वपरीक्षा? जसं काल सांगितलं, पास्ट लाईफ मेडिटेशन. आता हे मेडिटेशन का करायचं आधी समजून घ्या, मेडिटेशन करायला सोपं जाईल. बघा, जसं मी तुम्हाला रागाची व्याख्या सांगितली, राग म्हणजे काय, दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली चुका. आता पाप आणि पुण्याची व्याख्या सांगतो. आणि गोष्ट खूप साध्या सोप्या सरळ ठेवल्या ना गोष्टी, सिंपल तर चांगल्या वाटतात. आता पाप आणि पुण्याची व्याख्या माझी नाही आहे, कोणी विद्वान. आता मी विपश्यना करायला जायचो, तर तिथे ना विपश्यनात काही नाही, आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचं, ध्यान करायचं, एवढंच आहे, दुसरं काही. पण रोज संध्याकाळी ना ते एस एन गोईंग काय त्यांचे लेक्चर असतात. तर एका लेक्चरमध्ये त्यांनी गोष्ट सांगितली आणि मला खूप आवडली. बघा, पाप आणि पुण्य काय आहे, नीट ऐका. पाप आणि पुण्याची व्याख्या. पाप म्हणजे तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं किंवा त्याच्या मनाची हानी झाली, तर ते पाप आणि पापच आहे. तुमच्याकडून कुठलाही सजीव प्राणी असेल, सजीव आत्मा असेल, त्याचं मन दुखावलं, हानी झाली मनाची, तर पाप आणि पाप आहे. आणि जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन सुखावलं, त्याच्या आत्म्याला शांती भेटली तुमच्याकडून, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. तर आता जे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, तुम्हाला पास्ट मध्ये जायचं आहे आणि कळत न कळत जे आपले दोषी होते, ज्यांनी, जे तुमच्या सफरिंगला जबाबदार आहे, दुःखाला कारणीभूत आहे, त्यांना माफ करायचं आहे. आणि जर कळत न कळत तुमच्याकडून काही चुकी झाली, तर त्यांना माफ करायचं आहे. बघा, मी का घेत आहे त्याचं कारण आहे. उद्या 7 चक्र आणि ओरा शिकवणार आहे. तर बघा, आपले खालचे जे 3 चक्र असतात, रूट चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र, ते डिटेलमध्ये उद्या बघणार आहे, तरी सांग. हे भौतिक जीवनाचे चक्र असतात. आणि हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र आपले आध्यात्मिक जीवनाचे, स्पिरिच्युअलिटीचे चक्र असतात. तर तुम्ही रेकीच्या शक्तीला अटॅच होणार, म्हणजे स्पिरिच्युअली. तर तुमचं हृदय चक्र खूप काय पाहिजे, हृदय चक्र बॅलन्स. तर हार्ट चक्र उद्या समजेल. तर हार्ट चक्रासाठी आता आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे.
10 मिनिटाचं मेडिटेशन आहे. एक ब्रेक घ्या, वॉशरूमला वगैरे जाऊन या, पाणी पिऊन या, 1 मिनिटामध्ये मी मेडिटेशन चालू करेन. दुसरं बघा, व्हेरी नाईस, विपश्यना केली तर मग विश्वास बसला असेल मी खरं सांगत आहे. दुसरं, आता मेडिटेशन घेत असताना लक्षात घ्या, मेडिटेशन घेत असताना तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. आणि माझा व्हिडिओ बंद असेल. कशासाठी? तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे याच्यासाठी की मी इथून तुम्हाला हिलिंग देणार. ओके, इथून मी तुम्हाला हिलिंग देत राहणार, जेणेकरून चांगला रिझल्ट येईल. आता मॉर्निंग बॅचला खूप छान त्यांना ऊर्जा जाणवल्या. ऊर्जा जाणवायच्या असतील, व्हिडिओ ऑन करून बसा. ओके, माझा बंद असेल तर 1 मिनिटाचा वेळ देतो, पाणी वगैरे पिऊन या. नंतर आपण 1 मिनिटात सगळे बसले ध्यानाला तर 10 मिनिटं द्या. खूप छान आहे, मग खूप छान अनुभव असतो. केलंच पाहिजे आपण. सगळे उठले आहेत, बरेचसे लोक, ते आले की स्टार्ट करूया. तोपर्यंत उद्यासाठी कोणाचे काही क्वेश्चन आन्सर आहेत का? रामकृष्ण परमहंस होते, बरोबर. चला, उद्याचं काही असेल तर हा, डोळे बंद करून ध्यानाला आपण डोळे बंद करूनच बसतो. ओके, उद्या पण डोळे बंद करून बसायचे. डोळे उघडले ना तर ध्यान नाही लागत. उद्या सकाळी 6 वाजता. ज्यांना, जे कामाचे लोक आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहे, त्यांना मी शनिवारी सकाळी करून देईल जमलं तर. ओके, किंवा उद्याच्या बॅच नंतर करून देईल, पण सकाळीच आहे. ओके, तर ज्यांना वर्किंग प्रोफेशनल आहे सॅटर्डेला बघू, मग तुम्ही नंतर प्रॅक्टिस करा, पण उद्या येणं गरजेचं आहे. चल, चल, हा. व्हिडिओ ज्यांचे बंद आहे, मेडिटेशन नाही करायचं का? चला, सतीश रामगुंडे, भारती साळुंके मॅम, राजश्री भाटकर, मीना पटेल मॅडम, पल्लवी मॅडम, राजश्री कदम, परत करून घ्या मॅडम. तुम्हाला दुसऱ्यांचे मेडिटेशन घ्यायचे, आता तुम्ही ग्रँड मास्टरचे स्टुडंट होणार आहे. ओके, प्रॅक्टिस होऊन जाईल. चला, व्हेरी नाईस. कल्पना मॅम पण आले आहेत, राजश्री भाटकर मॅम चालू अच्छा, ठीक आहे, बरं, चांगल्या भावनेने बसा. ओके, नाही चालू तर बसा, काही प्रॉब्लेम नाही. उद्या अटोनमेंट होणार आहे. ते कॅमेरा चेक करून घ्या, उद्या शक्तिपात द्यायला प्रॉब्लेम नको आहे. ठीक आहे, चला. आता बघा, कुठे गेलो मीच, कुठे गेलो स्क्रीनवर. ओके, बघा, आपण ध्यानाला कसं बसतो? साधा आहे. ध्यानाला बसताना डोळे बंद, तळवे आकाशाकडे, हात मांडीवर. लाईट बीट नाही बंद करायचे. तुम्ही फक्त सांगितलं, जर असेल काही महत्वाचं तर मी सांगेल, नाही सांगत म्हणजे जे तुमची परिस्थिती चालून जाईल. ओके, काही लाईट बीट बंद नका करू. डोळे बंद करा, बरोबर अंधार आहेत. तळवे आकाशाकडे, हात मांडीवर, आणि डोळे बंद. आणि फक्त गाइडेड मेडिटेशन आहे, मला फॉलो करायचं. ओके, चला, डोळे बंद करा, दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. स्टार्ट करूया. वन मिनिट, आपण परत स्टार्ट करूया. चला, आजच्या या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी
जे कोणी लोक जबाबदार आहेत त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवराती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहे, ज्याही निगेटिव्हिटी सहन केली आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहोत. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहोत. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हे 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत ह्या 24 तासात
काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आज जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाउ युअरसेल्फ. कठीण आहे खूप माफ करणं, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाउ युअरसेल्फ. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील,
एखाद्याला दुखावलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्ती. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कोणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कुणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा.
आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावले असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. कारण ही सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून हाच फक्त आणि फक्त माफ कर. आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. अलाव करा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. ह्या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफी देऊन टाका. आणि
ह्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करत आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज ईश्वर पुन्हा नव्याने तीच कोरी पाटी तुमच्या हातामध्ये देत आहे. आज ईश्वर ही नवी कोरी पाटी आता पुन्हा नव्याने तुमच्या हातात देत आहे. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडायची आहे, कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाची स्वप्न लिहिणार आहे, नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे, आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे, एक सुंदर आतून प्रकटणारे स्माइल. कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे.
नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा नवीन जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिलं आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या उपस्थिती मात्रेने त्याच्या चेहऱ्यावरही एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त, जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथे जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहोत. हे ईश्वरा, असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. जेव्हा तयार असाल हळूवार डोळे उघडायचे, दोन्ही हात रब करायचे आणि त्या ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून संपूर्ण शरीरात. ओके, चला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांना. ओके, चला. ठीक आहे. आता बघा, काही लोकांचा अनुभव खूपच हे असतो. काहींना लगेच जुन्या गोष्टी आठवतात, डोळ्यातून पाणी येतं, इमोशनल होऊन जातात. तरी मी तुम्हाला त्याच्याबद्दल उद्या सांगेल असं का झालं. काहींना माफ करायला जमलं असेल, काहींना नाही जमलं. आता काहींना का नाही जमलं, काहींना जमलं, त्याचं रिझन उद्या मी तुम्हाला 7 चक्रावरामध्ये सांगणार आहे. ओके, तरी तुम्ही सांगू शकतात, बोलायचं तर बोलू शकतात, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला. खूप छान अनुभव असतो, फक्त माफ करणं गरजेचं आहे. कुठे जाणार आहे? एखाद्याच्या प्रती मनात द्वेष ठेवून कुठे जाणार आहे? परत समोर येऊनच जाते व्यक्ती. तर खूप गरजेचं आहे, उद्याच्या अटोनमेंटसाठी खूप गरजेचं आहे. उद्या तुम्हाला सांगेन मी. चला, ज्यांना माफ करायला जमले खूप खूप अभिनंदन. अजून कुणाला नाही जमले उद्या सांगतो मी. ओके, चला, व्हेरी बेस्ट. ठीक. त्याचे सगळे क्वेश्चनचे आन्सर कसं वाटलं, काय वाटलं, मी उद्या सांगतो. चला, थँक्यू सो मच. तर बघा, आता क्लास संपल्यानंतर एक लिंक येईल, उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करा. 10 मिनिटासाठी यायचं, बसायचं, डोक्यापासून पायापर्यंत दिसले पाहिजे. 10 मिनिट झाले, लिंक बंद होईल. आपल्या 8 वाजता क्लासला पाणी घेऊन यायचं, प्रॅक्टिकल घेईल. उद्या उद्या तुम्हाला काय करायचं आहे, वही पेन घेऊनच बसा. कारण उद्या मी तुम्हाला 7 चक्र ओरा शिकवेल. मग तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, ओरा 7 चक्राची पोझिशन कुठे आहे. शेवटी तुम्हाला मेडिटेशन करताना पोझिशन माहिती पाहिजे. ओके, ठीक आहे. चला, ठीक आहे. तर आपण आता उद्या भेटूया. ओके, चला. सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या सकाळी 6 वाजता आणि 8 वाजताच्या बॅचमध्ये भेटूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद.